प्रीती, येतो आम्ही. खूप चांगलं कुटुंब मिळालंय तुला. त्यांना कुठल्याही कारणानं दुखवू नकोस. त्यांच्याकडून जे काही चांगलं शिकता येईल ना तेवढं शिकून घे. आणि हे बघ, राग आला तर चिडचिड करायची नाही हा. आता हे सासर आहे तुझं, काय माझी खात्री आहे तू यांना प्रेमाने वागवशील, काळजी घेशील यांची, जशी आपल्या घरी घेत होतीस. बघ ना, आता तू त्या घरात नसणार या विचारानं सुद्धा मला कसं तरी होतंय. सुखाने संसार कर, आनंदी राहा. दादा, निघतो आता. तुम्ही सगळेजण खूप मोठ्या मनाचे आहात. माझी लेक जरा म्हणजे तिला पटकन राग येतो, पण जातोही लवकर. तिच्या हातून काही चुकलं मागलं तर समजून घ्या. तुम्ही प्रीतीची काही काळजी करू नका, ती आता आमची जबाबदारी आहे. माझी खात्री होती. चला, येतो आम्ही. नाही, थांबा. नाही, हे सगळं ठरल्यापासून आजपर्यंत दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही. हे सगळं खूप नाजूक परिस्थितीत ठरलं आणि आज लग्न झालं सुद्धा. प्रीतीने खूप धाडसी निर्णय घेतला होता. ती आमच्या घरात अगदी सुखाने नांदेल, त्याबद्दल काळजीच करू नका. पण सुरुवातीचे काही दिवस तिला जरा अवघड जातील, साहजिक आहे. सगळं वातावरण, सगळी माणसं बदलल्यामुळे तिला इथे रुळायला थोडा वेळ लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की काही दिवस तुम्ही इथे तिच्या बरोबर तिच्या घरी राहावत. नाही अहो, पण माफ करा, मुलीच्या सासरी राहणं असं चांगलं नाही. आणि 4 लोक काय म्हणतील? त्या 4 लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या. हे तुमच्या मुलीचं घर आहे. मुलीच्या घरी आईने राहायला त्या 4 लोकांचा विचार करायला हवा का, सांगा बरं तुम्ही मला. हे बघा, तुम्ही अगदी निर्धास्तपणे इथे राहा. तुम्हालाही प्रीतीची कमतरता जाणवणार नाही. आई नको म्हण, आई नको म्हण, आई नको म्हण. अजून काही इथे दिवस राहिलो तर विराज सर माझं काय करतील काही सांगता येत नाही. हो काकू, काकू प्लीज थांबा ना. तुम्ही जर थांबलात ना तर आम्हा सगळ्यांनाच ते आवडेल. मी तुमच्या सगळ्यांच्या भावना समजू शकते, पण नाही राहता येणार मला. हवं तर ज्योती थांबेल ना इथे. आई अगं मी कसं थांबणार, मला नाही जमणार अगं खरंच. अगं राहा ना, तेवढंच प्रीतीताईला सोबत होईल. राहतो, मी आणि कीर्ती निघतो आता. काहीच हरकत नाही, प्रीतीलाही ज्योतीचा आधार होईल. अहो नाही काका, ते भाडी सगळी असतात माझी आणि मला जावं लागतं कामावर, तर मी इथूनही करता येईल की. हे बघा काका, काय ना माझं काही असो, तू आता थांबतेस हे नक्की. आणि अगं पाठराखीण म्हणून थांबणं हा तुझा हक्क आहे. तेव्हा तू आता इथे थांबते आहेस. ठीक आहे काका, मी थांबते. सुखी राहा. वाचले मी. ठीक आहे, येतो आम्ही. या विराज, इकडे गाडीने सोडून घे. येतो, काळजी घेत. चल. कितीतरी दिवसांनी छान घरात राहण्याची परवानगी मिळाली होती. म्हणजे आता मस्त शांततेत दिवस काढू, सुखाने जगता येईल. पण वाटत नाही आता
या घरात शांती राहील. हे बये, मला काही हौस नाहीये तुझ्या घरात राहायची. मी तर नकोच म्हणत होते, पण काका आणि आईंमुळे मी इथे राहते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी जोपर्यंत या घरात आहे 4 हात लांब राहायचं माझ्यापासून. आता मी सेफ आहे ना? हे बये, माझ्याशी चेष्टा मस्करी करायची नाही. का 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 आमच्या घरात चालते चेष्टा मस्करी? मग ती तुझ्यापुरती करायची. हा, तुझ्याकडे कर. माझ्यापासून लांब राहायचं. माझ्या वाट्याला गेलास ना ए? तर यात तुला काय तुझी रिक्षा वाटली की काय? हा, माझ्याच घरात येऊन मला नाही धमक्या द्यायच्या. तू जा ना. तेच सांगतोय, तू गेली असतीस त्यांच्यासोबत तर बरं झालं असतं. तुझ्याशी बोलण्याचाच काय पॉइंट आहे? हट. मोठी आली. ताई या बाबा, येऊ? अरे या 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 या. औक्षवंत व्हा, औक्षवंत व्हा. काय झालं बाबा? तुम्ही बोलावलं आम्हाला? प्रीती, स्वराज, आता तुम्हा दोघांचं लग्न झालंय. तुम्हाला दोघांनाही माहिती आहे या सगळ्याची सुरुवात कशी झाली, लग्न ठरेपर्यंत काय झालं, ठरल्यानंतर काय झालं. पण मला असं वाटतं की इथून पुढे त्यावर परत परत विचार करण्याची काही गरज नाहीये. इथून पुढे खरं तर तुम्ही तुमच्या संसाराचा विचार केला पाहिजे. तुम्हा दोघांचे खूप महत्वाचे हळवे दिवस आहेत. आता इथे तुम्ही एकमेकांना कसं किती समजून घेता यावर तुम्ही आयुष्य कसं काढणार आहात हे ठरणार आहे. बरं का प्रीती, मी आणि स्वराजची आई गीतांजली आम्ही दोघांनी एकमेकांना खूप छान सांभाळून घेतलं. नाही, आमच्यातही वाद व्हायचे नाही असं नाही, पण आम्ही ते वाद कधीच दोघांनी कधी टोकाला नाही जाऊ दिले. ज्या दिवशीचा वाद त्या दिवशीच मिटवून टाकायचा. रात गई बात गई. आम्ही नेहमीच एकमेकांच्या ठिकाणी राहून विचार करायचा प्रयत्न केला आणि तुम्ही तसंच करावं असं मला वाटतं. एक चिडला तर दुसऱ्यानी तो बरोबर असला तरी माघार घ्यायची. वाद वाढवायचा नाही. बरं, संकट काय कधीच तुमची पाठ सोडत नाहीत, पण त्या आलेल्या संकटांना तुम्ही दोघांनी मिळून सामोरं गेलं पाहिजे. त्यालाच खरा संसार करणं म्हणतात. कशाला उगाच तोंडाची वाफ वाया घालवताय गायकवाड? मी या घरात संसार जोडायला नाही तर तो मोडायला आली. आज तुम्हा दोघांचं एकमेकांवर जेवढं प्रेम आहे तेवढं शेवटपर्यंत असलं पाहिजे.